हॅलो फ्रेंड्स, प्रयाग इन्स्टिट्यूट या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. आजच्या लेक्चर्समध्ये आपण शिष्यवृत्ती किंवा गुणवत्ता योजना आहेत या सर्व डिस्कस करणार आहोत आणि याकरिता आपण वही आणि पेन हे घेऊन बसायचं आहे. विद्यार्थी गुणवत्ता योजना यामध्ये आपण क्वेश्चन कसे बनणार आहेत आणि त्याचे काय काय वैशिष्ट्य आहेत प्रत्येक गुणवत्ता योजनेचे ते आपण पाहणार आहोत. ठीक आहे, तर आपल्या पहिल्या योजनेकडे आपण जाऊया. त्यामध्ये आहे NMMS. ठीक आहे, तर NMMS याचा जो लॉंग फॉर्म आपण या ठिकाणी जर बघितला तर नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप म्हणून असा त्याचा अर्थ होतो. आर्थिक दुर्बलतेमुळे जे प्रज्ञावान विद्यार्थी आहेत त्यांचं उच्च माध्यमिक स्तरांपर्यंत होणारी जी गळती असते, म्हणजे मध्येच शिक्षण ते सोडून जातात, अशी बुद्धिमान विद्यार्थ्यांकरिता ही योजना आहे. इयत्ता 8वी अखेर आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थी म्हणून लक्षात ठेवलं तरी चालेल. आणि 8वीच्या नंतर म्हणजे एक 8वी एक्झाम जे असते, 8वीच्या वर्षी जो अभ्यास असतो त्या अभ्यासावरती ही परीक्षा असते आणि ही परीक्षा पास झाल्यानंतर दरमहा 1,000 रुपये अशी वार्षिक वर्गणी 12,000 रुपये प्रमाणे शिष्यवृत्ती पात्र असते. तर ही एकदा शिष्यवृत्ती आपण चेक करून घ्या, कारण ही जी शिष्यवृत्ती आहे ही मे बी एखाद्या वेळेस यामध्ये वाढलेली शक्यता असू शकते, परंतु दरमहा 1,000 रुपये याप्रमाणे आता सध्या तरी आहे. शासकीय अनुदानित आणि स्थानिक स्वराज्य संस्थेतील इयत्ता 8वीमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठीच ही योजना आहे. म्हणजे खास करून ही दुर्बल प्रज्ञावान विद्यार्थ्यांची गळती रोखण्यासाठी. परंतु त्यांचं शिक्षण कुठे चालू आहे तर ते शासकीय अनुदानित आणि स्थानिक स्वराज्य संस्थेतील विद्यार्थ्यांकरिताच असणार आहे, जेणेकरून संस्थेतील नाही, म्हणजे विना अनुदानित शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाही देता येणार नाही किंवा हे पात्र नाही. पात्रतेच्या बाबतीत आपल्याला विचारलं जाऊ शकतं. पालकांचे वार्षिक उत्पन्न जे आहे हे सुरुवातीला त्या ठिकाणी 1.5 लाख रुपये होतं. आता आई आणि वडिलांचे दोघांचेही मिळून जे उत्पन्न या ठिकाणी दिलेलं आहे हे 3,50,000 रुपये असावयाला हवं. यावरती क्वेश्चन आपल्याला बनू शकतो अशा पद्धतीचा. खालील विद्यार्थी सदर परीक्षेसाठी अपात्र आहेत. ठीक आहे, तर यामध्ये सुद्धा पर्याय दिले जाऊ शकतात. मग कुठले विद्यार्थी या ठिकाणी अपात्र असतील तर त्यामध्ये विना अनुदानित शाळेत शिकणारे जे विद्यार्थी आहेत ते परीक्षा देऊ शकणार नाहीत. केंद्रीय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी आहेत ते परीक्षा देऊ शकणार नाहीत. नंतर जवाहर नवोदय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी असतील किंवा शासकीय वसतिगृहांच्या सवलतीचा किंवा भोजन व्यवस्थेचा तसेच शैक्षणिक सुविधांचा लाभ घेणारे विद्यार्थी असतील तर त्यांना NMS ही स्कॉलरशिप मिळणार नाही. तसेच सैनिकी शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी असतील त्यांनासुद्धा ही मिळणार नाही. म्हणजे हे सर्व या बाबीमध्ये बसणारे हे जे दिलेले आहेत हे यासाठीही विद्यार्थी अपात्र राहतील. मग आता या NMMS जे आहे या परीक्षेसाठी विषय काय आहेत? 2 विषय आहेत. एक आहे मॅट आणि दुसरा आहे सॅट. मॅट म्हटलं की त्या ठिकाणी बौद्धिक क्षमता चाचणी म्हणून त्या ठिकाणी विषय असतो. मेंटल ॲबिलिटी टेस्ट म्हणतो आपण त्याला. आता ही मानसशास्त्रीय चाचणी जी असते ही तुम्ही पाहत आहात. यामध्ये कुठलीही चाचणी जरी आता चालू असेल स्पर्धा परीक्षेची तर त्यामध्ये असा एक बौद्धिक क्षमता चाचणीचा पेपर असतो. कार्यकारण भाव म्हणतो आपण त्याला. तसेच विश्लेषण करणे असेल किंवा संकलन करणे असेल एखाद्या माहितीचं, संकल्पनेचं, तर त्यावरती एक मल्टी ऑप्शनल क्वेश्चन्स असतात. त्या ठिकाणी बहुपर्यायी बहुपर्यायी प्रश्न असतात. 90 प्रश्न असतात आणि 90 मार्क देखील असतात त्यामध्ये. आणि त्याची जी टायमिंग असते ही 1.5 तासाची असते. आणि जे काही अपंग असतील त्यांच्यासाठी मात्र 30 मिनटं एक्स्ट्रा असते. आता दुसरा जो पेपर आहे हा सॅट आहे. सॅट म्हणजे स्कॉलॅस्टिक ॲप्टिट्यूड स्टेट आहे. स्कॉलॅस्टिक म्हणजे शालेय क्षमता चाचणी त्यांना असणे आवश्यक आहे. म्हणजे सामान्यतः 7वीपर्यंत किंवा 8वीच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमावरती हे शालेय क्षमता चाचणीचा पेपर असेल. त्यामध्ये सामान्य विज्ञान 35 मार्क असेल, समाजशास्त्र 35 मार्क असेल आणि गणितावरती एकूण गुण जे आहेत, गणिताचे जे काही प्रश्न असतील तर ते 20 असतील. अशा तिन्ही विषयांचे 90 गुण असतात, 90 प्रश्न असतात. वेळ 1.5 तास असतो. अपंगासाठी यालासुद्धा 30 मिनटं शिल्लक असतात. दोन्ही विषयात मिळून कमीत कमी 40% मार्क मिळविणे अपेक्षित असतं. म्हणजे SC आणि ST व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी पात्रता गुण जे आहेत हे 32% आहे, परंतु पात्रता गुण एक 40% दोन्ही विषयात मिळून असणं आवश्यक आहे असे या ठिकाणी दिलेलं आहे. आता ही स्कॉलरशिपमध्ये पास झाल्याच्या नंतर विद्यार्थ्यांना 1,000 रुपये मंथली स्कॉलरशिप त्या ठिकाणी मिळते. आता अशी याच्याबद्दल आणखी थोडकी माहिती जर बघितली तर ही जी परीक्षा असते ही आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी मराठी, उर्दू, हिंदी, गुजराती, इंग्रजी, तेलुगू व कन्नड
या 7 माध्यमातून त्या ठिकाणी घेतली जाते. तर सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या मूळ माध्यमाबरोबर इंग्रजी माध्यमाची परीक्षा पेपर प्रश्नपत्रिका सुद्धा त्यामध्ये देण्यात येत असते. अखिल भारतीय पातळीवर NMMS शिष्यवृत्तीची संख्या ही 1 लाख इतकी आहे. महाराष्ट्रासाठी त्या 1 लाखापैकी किती कोटा निश्चित करून दिलेला आहे, तर तो 11,682 एवढा शिष्यवृत्तीचा कोटा महाराष्ट्राच्या वाट्याला आलेला आहे. आता या कोट्यानुसार व राज्याच्या संवर्गनिहाय आरक्षणानुसार गुणवत्तेच्या आधारे जिल्हानिहाय संवर्गनिहाय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड केलेली जात असते. दिव्यांगांसाठी प्रत्येक संवर्गात राज्याच्या दिव्यांग आरक्षणानुसार आरक्षण असेल आणि जिल्ह्यासाठीचा कोटा व विद्यार्थ्यांच्या जात संवर्गाप्रमाणे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या प्रदान करण्यात येत असतात. मग यामध्ये आपण ज्या काही गोष्टी बघितलेल्या आहेत या सर्व गोष्टींमध्ये थोडक्यात पुढे आणखीन माहिती बघूया. शिष्यवृत्तीचे दर काय राहणार आहेत, तर वार्षिकी 12,000 रुपये आहे, मंथली 1,000 रुपये आहे. शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी 9वी आणि 10वी तसेच 11वी व 12वी यांच्याकरिता काही मार्कांची टक्केवारी तिथं आवश्यक आहे. त्यामध्ये प्रथम संधीमध्ये पास होणं आवश्यक आहे. 10वीमध्ये किमान 60% गुण आवश्यक आहेत. SC ST विद्यार्थ्यांना 55% विद्यार्थी गुणांची आवश्यकता त्या ठिकाणी आहे. आणि 9वी व इयत्ता 10वीमध्ये 55% गुण आवश्यक आहेत, तर SC ST साठी 50% गुण आवश्यक आहेत. यामध्ये 10वीसाठी हा क्रायटेरिया होता आणि 9वी आणि 11वीसाठी तो एक ओपनसाठी 55% आहे आणि SC ST साठी 50%चा आहे. 10वीसाठी मात्र खासी अट आहे, 60% गुण असणं आवश्यक आहे. SC ST साठी 55% गुणाची आवश्यकता आहे. सदर शिष्यवृत्ती वितरणाचं काम जे आहे हे शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षणाधिकारी असतील माध्यमिकचे आणि माननीय शिक्षण संचालक असतील. यामध्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक यांच्यामार्फत या वितरणाचं काम या ठिकाणी केलं जातं. एक सदर शिष्यवृत्ती जी आहे ही रक्कम प्रतिवर्षी एकाच हप्त्यामध्ये दिली जाते, दर महिन्याला दिली जात नाही. म्हणजे 12,000 रुपये त्या ठिकाणी विद्यार्थ्याच्या खात्यामध्ये डायरेक्ट ते ट्रान्सफर होतात. आता दुसरी योजना यामध्ये बघायची आहे आपल्याला, ती आहे NTS. NMMS बद्दल आपण माहिती घेतली, त्यावरती प्रश्न आपण बघितले कशा पद्धतीने विचारले जाऊ शकतात. त्यावरती तुम्ही सुद्धा एखादा कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता किंवा एक मेल करू शकता की या ठिकाणी ही माहिती राहिलेली आहे. तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये सुद्धा तुमची ती पाठवलेली माहिती जी असेल ती आपण त्या ठिकाणी डिस्कस करू शकतो आणखीन अजून. ठीक आहे. तर पुढे आता NTS आहे. NTSलाच आपण एक प्रकारे NTSE असं सुद्धा म्हणतो. म्हणजेच एक नॅशनल टॅलेंट सर्च एक्झाम म्हणून त्या ठिकाणी त्याचा उल्लेख आपण करतो. NTSE ही राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद NCERT द्वारे आयोजित केलेली असते. राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा आहे. ही परीक्षा फक्त इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी घेतली जाते आणि 10वीत शिकणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना एक स्कॉलरशिप देण्यासाठी ही परीक्षा आयोजित केलेली असते. मग NTSE ही परीक्षा 2 टप्प्यात घेतली जाते. मग 2 टप्प्यात कशी घेतली जाते, तर बघा, राज्यस्तरावर एक घेतली जाते आणि एक राष्ट्रीय स्तरावर घेतली जाते. स्टेज फर्स्टमध्ये NTSE सर्व भारतीय राज्य असतील, केंद्रशासित प्रदेश असतील यांच्यामध्ये आयोजित केली जाते. या राज्यस्तरीय NTSE परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी स्टेज सेकंड परीक्षेत बसण्यास पात्र असतात. पहिल्या टप्प्यातील NTSE परीक्षा राज्य प्राधिकरणाद्वारे घेतली जाते, तर दुसऱ्या टप्प्यातील NTSE परीक्षा NCERT द्वारे घेतली जाते. म्हणजे पहिला जो टप्पा आहे तो राज्यांच्या ठिकाणी राज्य प्राधिकरण असेल आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये जी होणारी परीक्षा आहे ती NCERT द्वारे त्या ठिकाणी आयोजित केलेली असते. या राज्यस्तरीय जी परीक्षा आहे यामध्ये 10वीचा विद्यार्थी नियमित विद्यार्थी असेल त्याला राज्यस्तरीय परीक्षेत बसता येईल. कुठलीही शासनमान्य शाळा असू द्या, त्याच्यामध्ये वयाची, उत्पन्नाची किंवा गुणाची कसलीही अट त्या ठिकाणी नसते आणि एक ओपन डिस्टन्स लर्निंग स्कूल योजनेखाली नोंदविलेल्या अटी पूर्ण करणारे विद्यार्थी त्या ठिकाणी पात्र असतात. म्हणजे 18 वर्षापेक्षा त्यांचं वय हे त्या ठिकाणी कमी असावं असं दिलेलं आहे. आता पेपर जो असतो हा एक प्रकारे कशा पद्धतीचा असतो, मॅट सॅट, जसं आपण NMMS जर बघितलं तर तशाच पद्धतीचा मॅट आणि सॅटच्या धर्तीवरतीच हे सुद्धा प्रश्न विचारले गेलेले असतात. मात्र यामध्ये 100 प्रश्न असतात. ठीक आहे, ते 90 होते, या ठिकाणी हे NTSचे 100 प्रश्न असतात. जे विद्यार्थी 10वीत शिकत आहेत तेच त्या ठिकाणी परीक्षा देऊ शकतात. राज्य आणि केंद्रीय दोन्ही शाळांमध्ये शिकणारे 1ली ते 10वी पर्यंतचे विद्यार्थी
या ठिकाणी बसण्यास पात्र आहे. आता NCERTने NTSE परीक्षेत बसण्यासाठी वयोमर्यादा निर्धारित केलेली आहे. त्यामध्ये 18 वर्षापेक्षा वय कमी असावं, नोकरी करीत नसला पाहिजे तो. आता नोकरी तर करणारच नाही आहे की विद्यार्थी असेल तर, आणि जे इयत्ता 10वीच्या परीक्षेला पहिल्यांदाच बसत आहेत असे विद्यार्थी. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी विद्यार्थी जे इतर कुठल्याही देशामध्ये म्हणजेच परदेशात शिकत असतील ते थेट NTSE परीक्षेच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये सहभागी होऊ शकतात. म्हणजे त्यांना राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाचा जरी तो असेल तरी त्याला त्या ठिकाणी बाहेरच्या परदेशात शिकत असलेला जे विद्यार्थी आहे तो डायरेक्ट NTSEच्या NCERTने जे राष्ट्रीय स्तरावरची जी परीक्षा घेते त्याला डायरेक्ट बसता येते. म्हणजे त्यांना स्टेज 1 परीक्षेत बसण्याची सूट देण्यात आलेली आहे. परंतु अशा विद्यार्थ्यांना मागील वर्षाच्या परीक्षेत 60% गुण मिळालेले पाहिजे तरच ते त्यात बसू शकतात. नाही तर 55% मार्क आहेत, बाहेर फॉरेनमध्ये आहे, डायरेक्ट NCERTचा दुसरा पेपर त्याला देता येईल का? अजिबात देता येणार नाही. हे सुद्धा त्या ठिकाणी पात्रता लक्षात घेतली पाहिजे. निवडलेल्या विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती तेव्हाच मिळेल जेव्हा तो भारतात पुढील शिक्षण घेईल. म्हणजे परदेशी विद्यार्थ्यासाठी ही अट त्या ठिकाणी घालून देण्यात आलेली आहे. आता प्रश्न कसे आहेत तर त्यामध्ये जो मॅट पेपर आहे तो बौद्धिक क्षमता चाचणी आहेच, पण जो स्कॉलॅस्टिक आहे, सॅट आहे म्हणजे स्कॉलॅस्टिक ॲप्टिट्यूड टेस्ट आहे, त्यामध्ये 40 विज्ञानाचे प्रश्न असतील, 20 प्रश्न गणिताचे असतील आणि 40 प्रश्न सामाजिक विज्ञानाचे असतील. स्टेज सेकंडमध्ये पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना 11वी आणि 12वी वर्गातील विद्यार्थ्यांसाठी 1250 रुपये प्रति महिना त्या ठिकाणी मिळत असतात. म्हणजेच एक प्रकारे 12,500 रुपये त्या ठिकाणी स्कॉलरशिप ही मिळते 10 महिन्यासाठी. ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी दरमहा 2,000 रुपये, तर PhD विद्यार्थ्यांना UGCच्या मानांकावरती आधारित शिष्यवृत्ती त्या ठिकाणी मिळत असते. म्हणजे युनिव्हर्सिटी ग्रांट कमिशन जे आहे, युनिव्हर्सल ग्रांट कमिशन जे आहे त्या ठिकाणी त्यांच्या मानांकावर आधारित PhD धारकांना शिष्यवृत्ती मिळते. तर जे ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन करतात त्यांना दरमहा 2,000 रुपये त्या ठिकाणी शिष्यवृत्ती दिली जात असते. आता आरक्षणाच्या तरतुदीमध्ये अनुसूचित जातींसाठी 15% शिष्यवृत्ती असतात, अनुसूचित जमातींसाठी 7.5% शिष्यवृत्ती असते. आणि यामध्ये जे संकेतस्थळ या ठिकाणी आहे ncbc.nic.in युजर पॅनल किंवा सेंट्रल लिस्ट स्टेट व्ह्यू या संकेतस्थळावर उपलब्ध असणाऱ्या केंद्रीय सूचीनुसार नॉन क्रिमी लेयर OBCसाठी 27% शिष्यवृत्त्या आणि EWS म्हणजेच इकॉनॉमिकली विकर सेक्शन जे आहे आर्थिक मागास घटकांमधील विद्यार्थ्यांसाठी 10% शिष्यवृत्ती राखून ठेवण्यात आलेले आहेत. तसेच दिव्यांगासाठी 4% आरक्षण प्रत्येक संवर्गात लागू करण्यात आलेले आहे. तर यामध्ये दिव्यांगासाठी आरक्षण किती ठेवलेलं असतं तर ते 4% असतं. या आरक्षणानुसार सुद्धा आपल्याला विधानात्मक प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. NTSE परीक्षेचे अनेक फायदे आहेत. आता ते फायदे कुठले कुठले आहेत तर NDA म्हणजे नॅशनल डिफेन्स अकॅदमी परीक्षेमध्ये NTSE विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जातं. NTSE विद्यार्थ्यांना IIT हैदराबादमध्ये 15 जागा त्या ठिकाणी रिझर्व्ह करून ठेवलेल्या आहेत. NTSE शिष्यवृत्तीसह विद्यार्थ्यांना अनेक विद्यापीठांमध्ये सहज प्रवेश मिळतो. यामुळं विविध सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये चांगली छाप पडते आणि लवकर नोकऱ्या मिळतात. आता यानंतर NTSEच्या नंतर सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना याबद्दल आपण थोडक्यात डिस्कस करूया. दुर्बल घटकातील ज्या मुली आहेत म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील ज्या मुली असतात या आर्थिक परिस्थितीमुळे शाळा सोडून जाऊ नये, ही होणारी जी गळती आहे ही थांबावी याकरिता ही योजना आहे. या योजने अनुसरून जिल्हा स्तरावरती विश्वस्त संस्था स्थापन करण्यात आलेल्या आहेत. मग या विश्वस्त संस्था ज्या असतात या काय करतात तर दानशूर व्यक्ती असतील, समाजातील शिक्षणप्रेमी व्यक्ती असतील यांच्याकडून जो निधी मिळतो आहे स्वयंस्फूर्त निधी मिळतो हा नॅशनलाइज बँकेमध्ये टाकतात आणि त्या बँकेमध्ये ठेवलेल्या ज्या मुदत ठेवी असतात त्याच्यावर जे मिळणारे व्याज आहे या व्याजाच्या पैशातून या दुर्बल घटकातील मुलींना हे त्या ठिकाणी मदत करतात. मग या ठिकाणी ज्या गरजू मुलींची निवड जी असते ही गट शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत प्राप्त झालेल्या याद्यांमधून जिल्हा विश्वसंस्था ज्या असतात या त्यांची निवड करत असतात. मग यामध्ये निवड करत असताना 60 रुपयाप्रमाणे जो GR आला या ठिकाणी 2019 रोजी तर त्यामध्ये एक ही योजना जी आहे ही लागू करण्यात आली होती 12 जानेवारी 1996ला. 30 जानेवारी 2019 मध्ये 5वी ते 7वीमध्ये शिकणाऱ्या ज्या मुली आहेत
त्यामध्ये OBCची सुद्धा भर त्यामध्ये टाकण्यात आली. जे राज्यातील मागासवर्गीय मुली असतील, जे दुर्बल घटकामधील आर्थिकदृष्ट्या ज्या मुली असतील त्यांच्यासाठी SC ST असतील, भटक्या जमाती असतील, विशेष मागास प्रवर्ग असतील व यांना 12 जानेवारी 1996 पासून ही दत्तक पालक योजना जी आहे शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आलेली होती. मग यामध्ये OBC प्रवर्गाचा देखील समावेश 2019-20 मध्ये करण्यात आला आणि 60 रुपयाप्रमाणे 10 महिन्यासाठी 600 रुपये 5वी ते 7वीसाठी या योजनेचा लाभ मिळाला, कुठल्याही उत्पन्नाची अट न ठेवता या विशिष्ट प्रवर्गाला. आणि 8वी ते 10वीसाठी सुद्धा ही योजना जी आहे ही 2003 मध्ये सुरू करण्यात आली होती. 25 जुलै 2003 मध्ये प्रतिमाहा 100 रुपयाप्रमाणे म्हणजे वार्षिक 1000 रुपये याप्रमाणे त्या ठिकाणी यांना ही योजना लागू केलेली आहे. यामध्ये सुद्धा OBCचा प्रवेश 2019 मध्येच करण्यात आलेला आहे. तर ही अशी सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना जी आहे ही आपण लक्षात घेतली. आता हे गळती थांबविण्यासाठी आहे. आता पुढे आपण जी योजना बघणार आहोत ती योजना आहे आपल्याला पाहायची आहे, ती आहे अल्पसंख्याक समाजातील मुलांना मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती योजना. मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती योजना या ठिकाणी कशी आहे? मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती योजना म्हटलं की त्या ठिकाणी याचा जो समावेश आहे हा कशा पद्धतीने सुरू केला किंवा कोणत्या सालापासून सुरू झाली, त्याची कितवी ते कितवीमध्ये याचं स्वरूप आहे, हे जर आपण थोडक्यात बघितलं तर बघा, अल्पसंख्याक म्हटलं की त्या ठिकाणी मायनॉरिटी कास्ट येते. मायनॉरिटीमधले जे काही असतील तर त्यामध्ये त्यांना ही शिष्यवृत्ती लागू होत असते. मग 2008 आणि 2009 पासून ही योजना त्या ठिकाणी सुरू झालेली आहे. विद्यार्थ्यांसाठीच्या विविध योजना ज्या आहेत त्या आपण थोडक्यात बघूया. अल्पसंख्याक समाजातील मुलांना मॅट्रिक पूर्व कुठल्या शिष्यवृत्ती योजना दिल्या जातात? त्यामध्ये अल्पसंख्याक हा शब्द राज्यघटनेमध्ये नसला तरीसुद्धा यामध्ये मुसलमान, ख्रिश्चन, शीख, बौद्ध आणि पारसी इत्यादी धर्मातील अल्पसंख्याकांचा त्यामध्ये समावेश हा होत असतो. इतर विद्यार्थ्यांप्रमाणेच शिक्षणाच्या सुविधा या समाजातील विद्यार्थ्यांना देखील मिळाव्यात आणि ते शिक्षण प्रवाहामध्ये यावे हा एक मुख्य उद्देश यामध्ये केंद्र व राज्य पातळीवरून राबविण्यात येत असतो. यामध्ये पहा, अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती योजना जो पंतप्रधानांनी 15 कलमी कार्यक्रम 2006 मध्ये जूनमध्ये जो जाहीर करण्यात आलेला होता त्यातील निर्देशानुसार काही या समाजातील इयत्ता 1ली ते 10वी पर्यंतच्या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना केंद्र शासनाद्वारे प्री मॅट्रिक शिष्यवृत्ती परीक्षा देता येत असते. यामध्ये पात्रता जर थोडक्यात आपण विचारात घेतली तर त्यामध्ये समाजातील विद्यार्थी हा ख्रिश्चन, शीख, बौद्ध, पारशी आणि मुस्लिम या समाजातील असला पाहिजे, जमातीचा असला पाहिजे. आणि अर्जदार विद्यार्थी शासकीय, निमशासकीय, खाजगी असेल तरीही चालेल, खाजगी विनाअनुदानित असेल तरीही चालेल किंवा कायम विनाअनुदानित असेल तरीही त्या शाळेतील 1ली ते 10वीपर्यंत शिक्षण घेत असायला हवा तो. पुन्हा नंतर त्यामध्ये पात्रता ज्या आहेत ह्या फॉर्म भरण्यासाठी 1-2 पेक्षा जास्त अपत्यांना शिष्यवृत्ती मिळणार नाही. पालकांचे वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी असावे, बँक खाते असावे आणि या एकूण पात्र विद्यार्थ्यांपैकी 30% शिष्यवृत्ती विद्यार्थिनींसाठी हे राखीव आहेत. ठीक आहे. यामध्ये पुढे बँक म्हणजे राष्ट्रीय अभिकृत बँकेमध्ये खाते असायला हवे आणि त्यामध्ये जर त्यांचे खाते नसेल तर पालकांच्या नावे देखील ते खाते आपल्याला देता येतं. 2 पालकांसाठीच ते वापरता येईल खाते क्रमांक देखील. आणि या सर्व जे फॉर्म असतील हे फॉर्म कुठे भरतो आपण तर NSP म्हणजेच नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल आहे, त्यामध्येच www.scholarships.go.in हे संकेतस्थळ देखील आहे. संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकाने त्यावरती तो फॉर्म तिथे भरायचा असतो. देशभरामध्ये एकूण 30 लाख शिष्यवृत्ती यामध्ये जवळपास देण्यात आलेल्या आहेत. आता यामध्ये प्रवेश शुल्क जर बघितलं तर त्यामध्ये 100 रुपये प्रतिमाहा म्हणजेच 1000 रुपये 1ली ते 5वीसाठी आहे, 6वी ते 10वीसाठी 1000 रुपये आहे आणि त्यामध्येच पुढे 6वी ते 10वी या ठिकाणी वसतिगृहातील जे विद्यार्थी आहेत मात्र यांना 6000 रुपये आणि तसेच 500 रुपये प्रवेश शुल्क आणि शिकवणी शुल्क त्यामध्ये 350 रुपये म्हणजे 3500 आणि 6 9.5 आणि 500 असे 10,000 त्या ठिकाणी एका वर्षामध्ये दरमहा 350 म्हणजेच 3500 होतील, दरमहा 600 म्हणजे 6000 होतील, म्हणजे असे एकूण पूर्ण जवळपास
राऊंड फिगर 10,000च्या आसपास त्या ठिकाणी रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे. ठीक आहे. तर यावरती क्वेश्चन हा खास करून काय तयार होईल की यामध्ये जी योजना आहे अल्पसंख्याकांच्या समाजासाठी काढलेली, यामध्ये किती रुपये किंवा ही कधी सुरू झाली किंवा कुठून कितवीपर्यंत आहे किंवा शाळेची क्रायटेरिया काय आहे, तर सर्वच प्रकारच्या शाळांमध्ये ही योजना राबविली जाते. आणि खास करून कधीपासून सुरू करण्यात आली असं जर त्या ठिकाणी आपल्याला म्हटलं तर 2008 आणि 2009 पासून आपण त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे. कारण हा 15 कलमी कार्यक्रम जो भारत शासनाने अल्पसंख्याक कल्याणासाठी सुरू केलेला होता, हा जून 2006 पासूनचा करण्यात आलेला आहे. 6 अल्पसंख्याक गट या ठिकाणी आपण विचारात घेतलेले आहेत आणि याच्या संबंधित जो GR आहे तो GR आपण त्या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे. 1ली ते 4थी या विद्यार्थ्यांना देखील त्या ठिकाणी मोफत गणवेश देखील या ठिकाणी देण्यात आलेला आहे, तो देखील आपण लक्षात घ्या. आता ती योजना जी आहे ही अल्पसंख्याक समाजातील मुलांना गणवेश वाटप योजना आहे. 24 फेब्रुवारी 2009 रोजी या ठिकाणी हा GR आलेला आहे. GRची तारीख आपण या अगोदरच्या अल्पसंख्याक समाजातील मुलांना मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती योजनेमध्ये देखील बघितली आहे. 23 जुलै 2008मध्ये 1ली ते 10वीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी ते राबविण्यात आलेलं आहे. आणि पुढे गणवेश वाटप योजनेमध्ये 24 फेब्रुवारी 2009च्या GRनुसार 1ली ते 4थी या ठिकाणी गणवेश वाटप देखील केला जातो. 2 शर्ट त्या ठिकाणी 2 ड्रेस मुलामुलींना असं त्या ठिकाणी असतं आणि 200 रुपयाची तरतूद त्यावेळेस होती. आता ती 300 रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे. याचं नियंत्रण अधिकारी म्हणून शिक्षण संचालकाला त्या ठिकाणी ग्राह्य धरण्यात आलेलं आहे. आता पुढे सुवर्ण महोत्सवी आदिवासी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजना आहे. यामध्ये आदिवासी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजना यामध्ये आदिवासी विभाग यांचा 31 मे 2010चा जो शासन निर्णय आहे तो या संबंधित महत्त्वाचा आहे. 2010 आणि 11 पासून ही जी आदिवासी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजना आहे ही त्या ठिकाणी सुरू झालेली आहे. यामध्ये आदिवासी विकास विभागाचा शासन निर्णय जो आहे आपण या ठिकाणी जो बघितलेला आहे त्यानुसार 1ली ते 10वीच्या विद्यार्थ्यांकरिता आणि जो दर आहे 1ली ते 4थीचा 1,000 रुपये आहे, 5वी ते 7वीचा 1,500 रुपये आहे आणि 8वी ते 10वीचा 2,000 रुपयेप्रमाणे या ठिकाणी शिष्यवृत्तीचे दर विद्यार्थिनींसाठी या योजनेअंतर्गत आहेत. आता ह्या तारखा ज्या आहेत या तारखा या ठिकाणी शासन निर्णयाशी संबंधित आहेत. आपल्याला ज्या महत्त्वपूर्ण बाबी आहेत त्याच्या संदर्भात विचारलेल्या, तर त्यामध्ये आपल्याला शासन निर्णयाच्या अनुषंगाने ती योजना कधी सुरू झाली काय आपण त्या ठिकाणी ती थोडीशी पाहू शकतो. आता पात्रता काय असणार आहे, तर पात्रता ही एकूण त्या ठिकाणी ST प्रवर्गातीलच विद्यार्थी असावा. 2015 आणि 16 पासून याकरिता etribal.maharashtra.go.in ही वेबसाईट देखील त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आणि 2018 आणि 19 पासून 2017-18 पासून ही जी योजना आहे ही MahaDBT पोर्टलवर विकसित केलेली आहे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी. तर लाभार्थी पात्रता काय असावी, तर सर्वात महत्त्वाचं तो अनुसूचित जमातीचा असावा आणि पालकांचं जे उत्पन्न आहे हे नियर अबाउट 1,08,000च्या जास्त नसलं पाहिजे आणि उपस्थिती प्रतिमाह त्याची 80% असणं त्या ठिकाणी आवश्यक आहे. मग ही कुठली शाळा असेल तर त्या ठिकाणी शासकीय अनुदानित आश्रमशाळा असतील, नामांकित शाळा असतील, सैनिकी शाळा असतील, इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी असतील, यांचा खर्च शासनाकडून अदा करण्यात येत असलेल्या अशा अनुसूचित जमातीच्याच विद्यार्थ्यांना ही योजना त्या ठिकाणी देण्यात येत आहे. आता पुढे सर्वात परिचयाची आणि सर्वात फेमस जी होती ती शिष्यवृत्ती योजना आहे म्हणजे 4थी आणि 7वीसाठी होती पूर्वी, ती आता 5वी आणि 8वीसाठी झालेली आहे. ठीक आहे. म्हणजेच ही कधी सुरू झाली तर 29 जून 2015 नुसार. हे सर्वात महत्त्वाचं आहे. त्या अगोदर ती 4थी आणि 7वीसाठीच होती. त्याला आपण पुप्स असं देखील म्हणतो, म्हणजेच प्री प्रायमरी आणि पोस्ट प्रायमरी जे आहे त्यालाच आपण एक प्रकारे पूर्व माध्यमिक आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती प्राथमिक. तर याच्यामध्ये 1954-55 पासून खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती सुरू करण्यात आलेली होती गुणवान विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी. मग यामध्ये जर 4थीला तो पास झाला किंवा 5वीला जो पास झाला तर 3 वर्षापर्यंत शिष्यवृत्ती देण्यात येते आणि त्या ठिकाणी 8वीला जर तो पास झाला तर त्या ठिकाणी 9वी-10वी या वर्गांसाठी त्यांना शिष्यवृत्ती देण्यात येत असते. परीक्षेचं नाव या ठिकाणी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 5वी
आता यानुसार शासकीय आदिवासी विजा भज विद्यानिकेतनला प्रवेश परीक्षा या ठिकाणी आहे. म्हणजे मुलांसाठी त्या ठिकाणी शासकीय आदिवासी किंवा विमुक्त जाती व भटक्या जमाती यांना विद्यानिकेतनमध्ये प्रवेश या परीक्षेच्या मेरिटमधून दिला जातो. प्रवर्ग साधारणतः 11 वर्ष असला पाहिजे आणि दिव्यांग जर विद्यार्थी असेल तर 15 वर्षापर्यंतची अट या ठिकाणी आहे. बरेच जण या ठिकाणी ते विसरत असतात, हे लक्षात घ्या. पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 8वी आहे. त्यामध्ये वयवर्ग 14 वर्षापर्यंतचे विद्यार्थी आहेत आणि दिव्यांग असेल तर 18 वर्षापर्यंतचे विद्यार्थी आहेत. यामध्ये पुढचा जो टेबल या ठिकाणी आपण बघणार आहोत त्यामध्ये बघा परीक्षेचं स्वरूप कसं आहे. प्रवेश शुल्क हे जे आहे हे वेळोवेळी त्या ठिकाणी आपण थोडंसं पुढच्या नेक्स्ट स्लाईडवर बघणार आहोत. भाषा व गणितचा पहिला पेपर असतो. एकूण 75 प्रश्न असतात. 2 मार्काला एक प्रश्न असतो. 150 गुणांसाठी असतो. भाषा 25 प्रश्न, 50 मार्क, 50 प्रश्न, 100 मार्क गणितासाठी. वेळ त्या ठिकाणी समोर आहे. अशा ह्या चार्टनुसार विस्तृत ही परीक्षा त्या ठिकाणी दिलेली असते. ती तुम्ही पाहून घेऊ शकता, स्क्रीनशॉट करू शकता. पुढे नंतर एकूण 300 मार्काची ही परीक्षा असते. प्रवेश शुल्क 50-50 रुपये असतात त्यामध्ये आणि 8वीसाठी पण तेवढीच असते. पुढे परीक्षा शुल्क, प्रवेश शुल्क असे एकूण 200 रुपयाची त्या ठिकाणी फीस आकारण्यात आलेली असते आणि अतिविलंब शुल्क देखील या ठिकाणी हा चार्ट देखील देण्यात आलेला आहे. या ठिकाणी एवढं हे महत्त्वाचं नाही आहे कारण याचे दर जे आहेत हे कधी कधी संबंधित जिल्हा परिषद देखील विद्यार्थ्यांचं सर्व फॉर्म त्या ठिकाणी ती भरत असते. आता यामध्ये महत्त्वाची गोष्ट कुठली आहे तर SC ST VJNT हे जे विद्यार्थी आहेत, मग आता हे बिगर मागास किंवा मागास असतील तर यांच्यामध्ये हा जो दर आहे थोडा कमी आहे. एवढं थोडंसं लक्षात घ्या या ठिकाणी. ओके. आता पुढे यामध्ये कठीण प्रश्न 30% असतात, मध्यम प्रश्न 40% असतात आणि सोपे प्रश्न 20% असतात. ही जी शिष्यवृत्ती योजना 5वी ते 8वीची आहे ही. यामध्ये कठीण, मध्यम आणि सोपे असे प्रश्नस्तर असतात. 8 माध्यमांमधून ती दिली जाते. त्यामध्ये हिंदी, इंग्रजी, मराठी, गुजराती, उर्दू, तेलुगू, कन्नड अशा या सिंधी या भाषांमधून ती त्या ठिकाणी दिली जाते. आणि ही सर्वात महत्त्वाचा एक प्रश्न जो आहे तो हा आहे की ही जी परीक्षा आहे ही कोण राबवतं तर ही परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत एक राज्यस्तरीय उच्चस्तरीय संस्था आहे. त्याच्यामार्फत ही त्या ठिकाणी घेतली जाते आणि पात्र निकषांनुसार त्या ठिकाणी जो योजनेचा लाभ दिला जातो त्याचा अंमलबजावणी प्रमुख म्हटलं तर विभागीय शिक्षण उपसंचालक म्हणजेच शिक्षणाधिकारी जे माध्यमिकचे आहेत ते आणि गट शिक्षण अधिकारी यांच्यामार्फत केली जाते. म्हणजे तालुका पातळीवर गट शिक्षण अधिकारी, जिल्हा पातळीवर आपले माध्यमिकचे शिक्षण अधिकारी साहेब आणि विभागीय शिक्षण उपसंचालक याची या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी अंमलबजावणीसाठी हे संबंधित अधिकारी त्या ठिकाणी असतात. पूर्व माध्यमिक आणि माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना ही खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती म्हणून जाहीर होते. ग्रामीण भागातील हुशार आणि होतकरू विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी राज्य शासनाची ही खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना आहे. मग यामध्ये पुढे आपण थोडक्यात आता माहिती बघूया की अस्वच्छ व्यवसायातील पालकांच्या मुलामुलींना देखील शालांत शिष्यवृत्ती योजना म्हणून आपण थोडक्यात बघणार आहोत. आता यामध्ये जी 5वी ते 8वीची शिष्यवृत्ती बघितली होती त्यामध्ये शासकीय विद्यानिकेतन योजना जी होती ती देखील आपण थोडक्यात पुढे नेक्स्टमध्ये पाहूया. तत्पूर्वी अस्वच्छ व्यवसायातील जे विद्यार्थी आहेत यांच्या बाबतीत काय प्रोव्हिजन केलेलं आहे किंवा काय तर शिष्यवृत्तीची रक्कम त्यामध्ये असते किंवा पात्रता काय असते हे थोडक्यात आपण या ठिकाणी पाहूया. यामध्ये सफाई कर्मचारी आणि अस्वच्छ व्यवसायातील पालकांच्या मुलामुलींसाठी 1977-78 मध्ये ही शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत असते. अंमलबजावणी कार्यालयाचं समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद असतं. उद्दिष्ट आणि स्वरूप या ठिकाणी भंगी व्यवसाय, मेहतर व्यवसाय, कातडी चालणे, चामडी कमावणे हे व्यवसाय करणाऱ्या पालकांच्या मुलांना मॅट्रिक पूर्व शिक्षण घेता यावं या उद्देशानं अशा मुलांना विद्यावेतन दिलं जातं. सदर योजना केंद्र शासनाच्या निर्णयानुसार 4 ऑक्टोबर 1977च्या GR नुसार त्या ठिकाणी ती अंमलबजावणीत आणलेली आहे. आता अटी आणि शर्ती हे क्वेश्चनमध्ये आपल्याला विचारलं जाऊ शकतं की सदर योजनेमध्ये कुठल्या अटी आणि शर्ती या मुलांना शालांत शिष्यवृत्ती मिळण्यासाठी आवश्यक आहेत. तर त्यामध्ये लाभधारकांचे पालक अस्वच्छ व्यवसाय करीत असल्याचे प्रमाणपत्र हे आवश्यक असतं. आता हे प्रमाणपत्र कोणी दिलं जावं किंवा कोण देतं. आता संबंधित गावामध्ये तो जो पालक किंवा ते विद्यार्थी जे राहत असतात त्यामध्ये त्यांना संबंधित गावातील जी अथॉरिटी असते मग त्यामध्ये संबंधित गावातील सरपंच असतील, नगरपालिका मुख्याधिकारी असतील,
सरपंचासोबत ग्रामसेवक हा प्रशासकीय अधिकारी म्हणून, नगरपालिका मुख्याधिकारी, महानगरपालिका आयुक्त, उपायुक्त, प्रभाग अधिकारी यांच्याकडून अस्वच्छ व्यवसाय करीत असल्याबाबतचे प्रमाणपत्र त्या स्थानिक पातळीवर तिथे सादर करणे आवश्यक असतं. कुठल्याही उत्पन्नाची अट नसते याला. कुटुंबातील 2 पेक्षा जास्त मुलांना त्याचा लाभ देता येत नसतो आणि सर्व जाती धर्माला ही शिष्यवृत्ती लागू आहे हे सुद्धा लक्षात घ्या. सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि अनुत्तीर्ण विद्यार्थ्यास याला लाभ दिला जात नाही. त्याला परीक्षा पासच व्हावी लागते किंवा पाल्य जो आहे हा त्या ठिकाणी शाळेमध्ये जाणारा सुद्धा असला पाहिजे आणि निश्चित केलेल्या क्षमता त्याला प्राप्त देखील असल्या पाहिजे. ठीक आहे. तर त्यामध्ये पुढे नंतर अस्वच्छ व्यवसायातील लाभाचं जे स्वरूप आहे ते आता थोडक्यात आपण बघूया. सदर योजनेचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांना, जे विद्यार्थी वसतिगृहात राहतात त्यांना एक प्रकारे 3री ते 8वी 300 रुपये दरमहा 10 महिन्याकरता मिळाले जातात आणि 9वी ते 10वीसाठी 375 रुपये दरमहा 10 महिन्यासाठी दिलेले असतात. पुढे बिगर वसतिगृहात राहणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना 1ली ते 5वीसाठी 40 रुपये दरमहा 10 महिन्याकरिता, 6वी ते 8वीसाठी 60 रुपये दरमहा 10 महिन्याकरिता आणि 9वी ते 10वीसाठी 75 रुपये दरमहा 10 महिन्याकरिता. आणि याच्याशिवाय अनिवासी अधिक 550 रुपये आणि अनिवासी निवासी विद्यार्थी त्यामध्ये 500 वसतिगृहातील जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आहे ते. खास करून वसतिगृहात राहणारे किंवा वसतिगृहात न राहणारे अशा पद्धतीचं त्या ठिकाणी एक प्रोव्हिजन केलेलं असतं. त्यामध्ये 550 रुपये आणि अनिवासी प्रति विद्यार्थ्यांसाठी 600 रुपयेप्रमाणे विशेष प्रोत्साहन भत्ता त्या ठिकाणी देण्यात आलेला असतो. म्हणजे वसतिगृहात राहणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी थोडीशी शिल्लक तरतूद यामध्ये करण्यात आलेली असते. आणि संबंधित मान्यताप्राप्त संस्थेकडे किंवा संबंधित संस्थेने जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद यांच्याकडे त्या संस्थेने हे अर्ज त्या ठिकाणी करावे लागत असतात आणि त्या अर्जामध्ये प्रमाणपत्र आवश्यक असतं, जातीचा दाखला आवश्यक असतो आणि त्यामध्ये बँक खाते विद्यार्थ्याचे त्या ठिकाणी असणे मात्र आवश्यक आहे, राष्ट्रीयकृत खाते बँकेमधलं. ठीक आहे. आता पुढे आहे राजश्री शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना. राजश्री शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना कोणासाठी आहे असं विचारलं तर त्या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचे अनुसूचित जाती नवबौद्ध विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी, म्हणजे SC व नवबौद्ध यांच्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. त्याला आपण राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती गुणवत्ता योजना असं म्हणतोय. आता यामध्ये शैक्षणिक दर्जा, गुणवत्तेत वाढ व शैक्षणिक स्पर्धेत टिकून राहण्याकरिता गुणवंत विद्यार्थ्यांना सक्षम करण्याच्या दृष्टीने ही योजना त्या ठिकाणी कार्यान्वित करण्यात आलेली आहे. 10वीमध्ये 75% गुण त्यांना असायला हवेत. मग आता ही योजना नेमकी कशासाठी आहे तर हे शैक्षणिक दर्जा सुधारावा, गुणवत्तेत वाढ व्हावी याकरिता आणि स्पर्धेत ते टिकून राहावे म्हणून. ओके. मग 11वीमध्ये प्रवेश घेणाऱ्या SCच्या मुलांना आणि मुलींना ही योजना लागू करण्यात आलेली आहे. म्हणजे 10वीमध्ये कमीत कमी किती टक्के गुण हवेत त्यांना, मग 75% गुण हवेत, दरमहा 300 रुपये अशाप्रमाणे 3000 रुपयाची ही जी स्कॉलरशिप आहे ही 11वी 12वीमध्ये शिकण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयातील किंवा महाविद्यालयातील SC मुलामुलींसाठी देण्यात येत असते. आणि याच्यासाठी एक mahaeschool.maharashtra.go.in या वेबसाईटवरती ऑनलाईन अर्ज भरला जातो आणि संबंधित जिल्ह्याचे जे सहाय्यक आयुक्त असतात समाज कल्याण व संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य हे या योजना मिळवून देण्यासाठी, म्हणजे प्राचार्य महाविद्यालयाचे जे प्रिन्सिपल असतात त्यांनी तो अर्ज भरावा लागतो समाज कल्याण आपल्या त्या जिल्ह्याच्या बोर्डाकडे. ठीक आहे. तर त्याच्यानंतर आपण राजश्री शाहू महाराज देशांतर्गत शिष्यवृत्ती योजना बघणार आहोत. आता थोडक्यात शिष्यवृत्ती योजना थोडीशी टॉपिक मोठा आहे, परंतु आपल्याला तो थोडासा फास्टमध्ये तुम्ही पाहिला किंवा व्हिडिओ थांबवून तुम्ही माहिती घेतली तरी चालेल, कारण कुठलेही क्वेश्चन एखाद्या वेळेस त्यामध्ये विचारले जाऊ शकतात. SC व नवबौद्ध विद्यार्थ्यांकरताच ही देखील आहे. उत्तम शैक्षणिक संस्थेत प्रवेश मिळविण्यासाठी आहे. राज्यातील 100 विद्यार्थ्यांना, 100 अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना देशातील नामांकित व शासनमान्य शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी ही योजना देशांतर्गत शिष्यवृत्ती योजना राजश्री शाहू महाराज म्हणून सुरू करण्यात आलेली आहे. हे लक्षात ठेवा. किती विद्यार्थ्यांसाठी आहे तर 100 विद्यार्थ्यांसाठी आहे. लाभाचं स्वरूप त्या ठिकाणी काय असेल तर शैक्षणिक शुल्क, निवासाची व भोजनाची रक्कम तसेच पुस्तके व साहित्य इत्यादी खर्चांसाठी 10,000वरील दोन्ही योजनांसाठी जाहिरातीद्वारे अर्ज त्या ठिकाणी मागवण्यात येत असतात. अधिक माहिती किंवा वरील
जो काही तपशील असेल तर त्यासाठी समाज कल्याण महाराष्ट्र राज्य माहितीसाठी पुणे यांच्याशी संपर्क त्या ठिकाणी आपल्याला या योजनेसाठी करावा लागत असतो. आता पुढे परदेशात शिष्यवृत्ती योजना आहे. आता ही काय भानगड आहे? ही देखील एस सी व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांसाठी आर्थिक परिस्थितीमुळे उच्च शिक्षणासाठी परदेशामध्ये, आता देशांतर्गत होती तशीच बाहेरच्या देशात सुद्धा उत्तम शैक्षणिक संस्थेत प्रवेश मिळविण्याकरिता आहे. आणि किती विद्यार्थ्यांसाठी आहे? तर ही 50 विद्यार्थ्यांसाठी आहे. त्यामध्ये PhD धारक 21 आणि पदव्युत्तर जे आहेत हे 29 विद्यार्थी त्या ठिकाणी असतात. यामध्ये अटी व शर्ती जशा असतील, म्हणजेच तो महाराष्ट्राचा रहिवासी असावा, कारण ही महाराष्ट्राच्या याच्यासाठी सुरू करण्यात आलेली योजना आहे. आणि विद्यार्थ्याचं वय 35पेक्षा जास्त नसावं, तो SC आणि नवबद्ध या समाजातीलच तो असायला हवा, अशा पात्रता त्यामध्ये विधानात विचारले जाऊ शकतात. आणि PhD अभ्यासक्रमासाठी पदव्युत्तर पदवीमध्ये किमान 50% गुण असणे आवश्यक आहे आणि पहिल्याच परीक्षेमध्ये पास होणं देखील आवश्यक आहे. या ठिकाणी रिपिटेशन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना नाही आहे. विद्यार्थ्यांनी परदेशामध्ये विद्यापीठात प्रवेश घेतलेला असावा, त्या ठिकाणी ही शिष्यवृत्ती योजना त्याला लागू होईल. परदेशातील विद्यापीठ हे मान्यताप्राप्त विद्यापीठ असणं आवश्यक आहे आणि पदव्युत्तर पदवीमध्ये अभ्यासक्रमासाठी पदवीला 50% गुण आणि प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण हे देखील तितकंच त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे. आता ही जी रक्कम असते, ही रक्कम त्या ठिकाणी निर्वाह भत्ता, विद्यार्थ्याला आकस्मिक खर्चासाठी भत्ता किंवा त्या ठिकाणी जे नियमन असतं, म्हणजे आपण जे एक प्रकारे एक्सचेंज म्हणतो, कशाचं? तर पैशांचं, जाताना येताना किंवा अभ्यासक्रम झाल्यावर अशा वेगवेगळ्या गोष्टींसाठी जो खर्च काही लागत असतो, एक्सपेन्स जो लागत असतो परदेशात जाताना येतानाचा, तो सुद्धा तिकीट त्या ठिकाणी सादर केल्यावर तो सुद्धा खर्च त्या ठिकाणी विद्यार्थ्याचा हा मंजूर होत असतो. अशा प्रकारे ही एक योजना त्या ठिकाणी आहे. पुढे नंतर दिव्यांग शिष्यवृत्ती योजना आहे. आता दिव्यांग शिष्यवृत्ती योजना म्हटलं की आता या ठिकाणी सर्वात थोडासा मोकळा एक टॉपिक, सेपरेट टॉपिकच आपल्याला या ठिकाणी थोडक्यात घेतल्यासारखा हा घ्यावा लागतो, कारण हा टॉपिक जो आहे यामध्ये वेळोवेळी थोडक्यात काही बदल झालेले आहेत आणि प्रश्न बरेचसे यामध्ये विचारले गेलेले देखील आहेत. अपंग व्यक्तीचे जे हक्क अधिनियम 2016 नुसार 31(1) मध्ये त्यांचं वय जे आहे हे 6 ते 18 वय असं त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. जे 6 ते 14 आपण म्हणतो ते 6 ते 18 अशा पद्धतीचं त्या ठिकाणी 2016च्या GR नुसार करण्यात आलेलं आहे. आता पुढे यांना दिव्यांग एकात्मिक शिक्षण हे काय आहे किंवा 1980 मध्ये एकात्मिक शिक्षण योजना काय आहे हे थोडक्यात आपण बघूया. सामान्य मुलांबरोबर दिव्यांग मुलांनाही शिक्षणात समाविष्ट करून घेणे म्हणजेच दिव्यांगित एकात्मिक शिक्षण आहे. म्हणजे त्यांनासुद्धा इतरांप्रमाणे शिक्षण देणं हे महत्त्वाचं आहे. आता काय झालं भारतामध्ये की शारीरिक आणि मानसिक अक्षम असलेल्या व्यक्तींना अपंगाऐवजी दिव्यांग असं संबोधलं जाऊ लागलं. आता हे संबोध जो आहे हा 2014 पासून प्रचलित झालेला आहे. दिव्यांगाच्या शिक्षणाचा हक्क जितका महत्त्वाचा आहे तितकाच त्यांना समान संधी देणं, त्यांच्या न्यूनगंडाची भावना नाहीशी करणं, शिक्षणाच्या समान संधी देणं या हेतूनं अपंग एकात्मिक शिक्षण योजना त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे. म्हणजेच दिव्यांग शिक्षण योजना असं देखील त्याला आपण म्हणतो. सौम्य व मध्यम दिव्यांगत्व असणाऱ्या विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्याची तरतूद या दिव्यांग एकात्मिक शिक्षण योजनेमध्ये होती, सौम्य आणि मध्यम दिव्यांगत्व. ठीक आहे. आता त्यामध्ये पुढे 1978 मध्ये भारत सरकार आणि युनिसेफ यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी महाराष्ट्र असेल, मध्य प्रदेश असेल, काही मोजकी जे राज्य आहेत त्या ठिकाणच्या महानगरपालिका किंवा नगरपालिका असतील अशा या ठिकाणी प्रकल्पांची अंमलबजावणी केली आणि 1979 आणि 80 या काळामध्ये एकात्मिक शिक्षण योजना ही या दिव्यांगांकरता सुरुवात केली. या योजनेमध्ये अंध, अल्पदृष्टी, कर्णबधिर, अवयवातील कमतरता, मतिमंद, मनोविकृती, आत्ममग्न, मेंदूचा पक्षाघात, बहुविकलांग, कुष्ठरोगग्रस्त इत्यादी लक्षणे असणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांचा समावेश त्या ठिकाणी करण्यात आला. म्हणजे खास करून जर आपल्याला विचारलं की दिव्यांग म्हटल्यावरती किती त्यामध्ये घटक जे असतात हे आपल्याला विचारात घ्यावे लागतात, तर त्यामध्ये खास करून जर बघितलं आपण तर 21 प्रकारचे घटक या ठिकाणी दिलेले आहेत 2016च्या कायद्यामध्ये. म्हणजे जो अपंग व्यक्तींचे हक्क व अधिनियम 2016 आहे तो त्या ठिकाणी पहिले 7च होते, परंतु त्यावरून 21 वर या ठिकाणी हे करण्यात आलेलं आहे, स्कॉलरशिप फॉर स्टुडंट विथ डिसॅबिलिटी म्हणून. ठीक आहे. म्हणजे बऱ्याच परीक्षा होत्या, त्यांचं एकत्रीकरण करून या ठिकाणी ही योजना तयार करण्यात आलेली आहे.
आता यामध्ये सवलती आणि सुविधा काय असतील तर शासनाद्वारा वेळोवेळी त्या ठिकाणी त्यांना साहित्य खरेदी करता 400 रुपये, 5 वर्षातून एकदा 2000 रुपयाचं अनुदान, गणवेशाकरता 600 रुपये वार्षिक दिले जातात, वाहतूक भत्त्यासाठी वार्षिक 6000 रुपये त्या ठिकाणी दिले जातात, म्हणजे 600 रुपये महिनासुद्धा विचारला तर आपण त्या ठिकाणी 600 रुपये महिना टाकायचा आहे. प्रोत्साहन भत्त्यासाठी 2000 रुपये वार्षिक आहे. ठीक आहे. आता त्यामध्ये सन्मानपूर्वक विद्यार्थ्यांच्या बरोबरीने शिक्षणाची समान संधी त्यांना मिळावी आणि गळतीचं प्रमाण कमी व्हावं याकरिता हा प्रोत्साहन भत्ता आहे. कारण प्रोत्साहन भत्त्याचा उद्देश काय आहे असं जर विचारलं तर त्या ठिकाणी आपण ते लक्षात घ्यायचं आहे. शाळेतील उपस्थिती मात्र 75% असणं आवश्यक आहे आणि अपंगत्व मापदंडांप्रमाणे किती टक्के अपंगत्व त्यामध्ये असलं पाहिजे, 40% किंवा त्यापेक्षा जास्त अपंगत्व त्या ठिकाणी असलं आवश्यक आहे. त्यानुसार आपण ते करतोय. आता 2016चा जो अधिनियम आहे तसेच RTEचा कायदा आहे त्यासाठी भेदभावविरहित वातावरण शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्या ठिकाणी प्रवास भत्ता देखील विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी दिलेला असतो. तो आपण या ठिकाणी वाहतूक भत्ता म्हणून 6000 रुपये वार्षिक बघितलेला आहे. आणि विशेष उपकरणं जी आहेत ही विशेष उपकरणं त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना पुरविली जात असतात आणि ह्या विशेष उपकरणांसाठी आपण त्यांची जी निवड असते किंवा त्यांचं जे अपंगत्व असतं त्यानुसार त्यांना ते त्यांच्या डिसॅबिलिटीनुसार ते मिळत असतं. ठीक आहे. तर यामध्ये वेगवेगळ्या संस्था त्या ठिकाणी मदत करतात, जसं की ट्रायसिकल असेल, कॅलिपर्स असेल किंवा वैद्यकीय शल्यचिकित्सा असेल, शिबिर असतील, रोटरी क्लब असेल, रेड क्रॉस असेल इत्यादी संस्था त्याच्या संबंधित त्या गोष्टी आपल्याला दिव्यांग शिष्यवृत्ती योजनेस पूरक आणि अन्य लाभ देण्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. आता अपंग समावेशित शिक्षण यामध्ये आपण थोडक्यात जर माहिती घेतली तर दिव्यांग असलेल्या मुलांसाठी एकात्मिक शिक्षण योजना जी तयार करण्यात आलेली होती त्यामध्ये सर्वप्रथम 1974ला ती सुरुवात केली. त्यानंतर 1983मध्ये देखील केंद्र सरकारने ती शिक्षण विभागाकडे आपण सोपवलेली होती. 86मध्ये याची पुनर्रचना करून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये ती समाविष्ट करण्यात आली आणि त्यावेळेसपासून ही अपंग समावेशित शिक्षण म्हणजेच एकात्म शिक्षण योजना म्हणून सुरुवात झाली. यामध्ये जेवढे अपंगत्वाचे प्रकार आहेत तेवढ्या सर्वांसाठी ही या ठिकाणी ती योजना राबविण्यात आलेली आहे. मानवी हक्कांचा जो जाहीरनामा होता हा 10 डिसेंबर 1948 रोजी संयुक्त राष्ट्राच्या आमसभेने पारित केला आणि त्यामध्ये बालपण हा विशेष काळजीचा कालखंड म्हणून त्या ठिकाणी सांगितलं गेलेलं आहे. आता 6 ते 18 वय असणाऱ्यांना 2004 ते 4-5 मध्ये अपंग समावेशित शिक्षणामध्ये काय करण्यात आलेलं आहे तर त्यांना समावेशित करण्यात आलेलं आहे. म्हणजेच एक सुरुवातीला सर्व शिक्षा अभियान होतं, आता ते समग्र शिक्षा अभियान झालेलं आहे. आणि विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांना आपण असं म्हणतो की विशेष गरजा असणाऱ्या म्हणजेच त्यामध्ये हे दिव्यांग येतात. 21 प्रकार त्यामध्ये आहेत आणि यांचं वयोगट किती आहे तर 6 ते 18 वयोगटातील मुलांना शोधायचं, त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणायचं आणि दृष्टीदोष असेल, श्रवणदोष असेल, मतिमंदत्व असेल यांना शाळेत प्रवेश देण्याकरता त्यांचे विशेष शिक्षक देखील त्या अपंग समावेशित शिक्षणामध्ये नियुक्त केले जातात. म्हणजेच प्राथमिक शिक्षण 1ली ते 8वी, 9वी ते 12वी माध्यमिक आणि 9वी ते 12वी माध्यमिक आहे. त्या माध्यमिकमधील अपंग मुलांना शिक्षणासाठी आवश्यक संधी व सवलती त्यांना मिळवून देणे, प्रशिक्षण देणे या सर्व गोष्टी यामध्ये केल्या जातात. आता पुढे मानवी हक्काचा जाहीरनामा आहे त्यामध्ये सुद्धा खास करून यांची काळजी म्हणजेच प्रत्येक बालकाला सामाजिक संरक्षण मिळवण्याचा अधिकार असतो. त्यामुळं या ठिकाणी आपण प्रत्येक बालकांना समान संधी शिक्षणाची दिली गेली पाहिजे, यामुळं देखील या शिक्षणाला महत्त्व आहे. आता सालमन का निवेदन म्हणून 1994ला एक निवेदन आलं. युनेस्कोने स्पेनमधील सालमन का एक ठिकाण आहे, या ठिकाणी ही परिषद आयोजित केलेली होती. या परिषदेमध्ये 92 देशाचे प्रतिनिधी आलेले होते, स्वयंसेवी संस्था होत्या आणि बरेचसे लोक सहभागी होते. ह्यामध्ये 7 जून ते 10 जून 94मध्ये ही परिषद जी होती ही पार पडली. आणि याचा हेतू खास कुठला होता तर अपंग समावेशित शिक्षणाच्या बाबतीमध्ये सांगण्याची संलग्न बाब आहे ही त्याच्या संबंधितच की विशेष बालकांच्या गरजाची पूर्तता करण्यासाठी समावेशित शिक्षणाचा पुरस्कार करणे व शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासाठी प्रयत्न करणे हा होता. आणि त्याच धर्तीवरती आपल्या भारत देशामध्ये 4-5 पासून हे या ठिकाणी शिक्षण सुरू करण्यात आलेलं आहे. पुढे नंतर एचिऑन धोरण काय आहे तर 29 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर 2012 या काळामध्ये कोरिया येथील एचिऑन या ठिकाणी एक अंमलबजावणीसाठी म्हणजे अपंगत्व असलेल्या व्यक्तींसाठी अधिकाराची अंमलबजावणी असलेली
ही एक परिषद त्या ठिकाणी आयोजित करण्यात आली. तिथं धोरणं ठरवली नवीन दशकासाठी आणि त्याद्वारे म्हणजेच याला आपण एक प्रकारे एसकॅप असं सुद्धा त्या ठिकाणी म्हणतो, आयोजित केलेले असते. टू मेक द राईट रिअल, अधिकाराला वास्तव रूप देणे. म्हणजे इचिऑन धोरणामध्ये अपंगत्वांचे अधिकार काय आहेत त्याची जाणीव आणि त्याच्या दृष्टीने योग्य ती धोरणं ठरवणे आणि ती अंमलबजावणीत आणणे यासाठी एक संयुक्त राष्ट्राचा महत्त्वाचा भाग असलेला आशिया आणि पॅसिफिक क्षेत्रातील हे धोरण म्हणजेच इचिऑनचे धोरण म्हणून आपण लक्षात घेतलेलं आहे. यामध्ये हे समावेशित शिक्षणाच्या संबंधितच आहे, त्यामुळे आपण ही नावं त्या ठिकाणी थोडक्यात घेतलेली आहेत. त्यांचं वातावरण किंवा त्यांचे अधिकार किंवा त्यांना शिक्षण, पुनर्वसन या सर्व गोष्टी या अपंगत्व धोरणामध्ये आपण विचारात घेतो आहेत. ते इचिऑन धोरण आहे. आता RTA ॲक्ट 2009मध्ये कलम 4नुसार विद्यार्थ्यांना शाळेत जाता यावं, प्राथमिक शिक्षण पूर्ण करता यावं यासाठी परिवहन व्यवस्था आहे. पुढे नंतर भाग 3मधल्याच कलम 9मध्ये निवासाच्या ठिकाणी विशेष सुविधांची उपलब्धता आहे. कलम 21नुसार जर बघितलं तर त्याला शिक्षणाची संधी आपल्याला मिळवून द्यायची आहे. 6 ते 18 वयोगट असेल तरी त्याला आपल्याला द्यायचं आहे, कारण का त्याच्यामध्ये RTA ॲक्टमध्ये 6 ते 14च आहे, परंतु दिव्यांगासाठी ते 18पर्यंत आपण ते करू शकतो आहे. आणि पुढे कलम 34 जे आहे हे या ठिकाणी राज्य सल्लागार परिषदेवर सदस्य म्हणून विशेष गरजा असलेल्या मुलांच्या शिक्षणाचे विशेषीकृत ज्ञान असलेला एखादा तज्ज्ञ त्या ठिकाणी आपण नेमणूक करत असतो. हे सर्व अपंग समावेशित शिक्षणाच्या बाबतीत शिक्षण हक्क कायद्यामध्ये देखील तरतूद करण्यात आलेली आहे. आता कलम 37नुसार जे काही गोष्टी आहेत त्या आपण थोडक्यात या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. आता कलम 4% जे आहे हे दिव्यांगत्व त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे का, कारण 29 मे 2019चा जो GR आहे त्यानुसार दिव्यांगांना शासकीय नोकरीमध्ये 4% आरक्षण देण्याची कार्यपद्धती निश्चित केलेली आहे. आणि खास करून आपल्याला त्यामध्ये 2016च्या कायद्यामधील 16 कलम, 17 कलम आणि 31नुसार दिव्यांग विद्यार्थ्यांना समावेशित शिक्षणाद्वारे शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणं हे अतिशय महत्त्वाचं काम आहे. याची अंमलबजावणी जिल्हा स्तरावर प्राथमिक माध्यमिक शिक्षण अधिकारी आहेत, महानगरपालिका स्तरावर शिक्षण अधिकारी, प्रशासन अधिकारी आहेत, तसेच राज्य स्तरावर सहसंचालक शिक्षण आयुक्तालय पुणे हे तक्रार निवारण अधिकारी म्हणून त्या ठिकाणी आहेत. आता लेखनिकाची सुविधा, परीक्षा केंद्र, अतिरिक्त गुण, सवलत यासाठी आपण बघतोय. त्यामध्ये कलम 37नुसार विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी विविध योजनेमध्ये अपंग व्यक्तीचे जे हक्क अधिनियम 2016 आहे त्याला RPWD असं आपण म्हणतो. त्यामध्ये विविध योजनेमध्ये 5% आरक्षण देण्याचे निर्देश केलेले आहेत. त्यानुसार पंचायत राज संस्थांनी म्हणजेच पंचायत समिती, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद यामध्ये 5% निधीतून काही योजना अंमलबजावणी केलेल्या असतात. त्यामध्ये इमारतीच्या दिव्यांग स्नेही बनवणे, अपंग महिला बचत गट असतील, अपंगांसाठी विशेष रॅम्पसहित शौचालय असतील, श्रवणयंत्र असतील, उपकरणे असतील, मदतनीस भत्ता असेल, शाळाबाह्य अपंगांना रात्रशाळेत समावेश करणे असेल, आर्थिक सहाय्य देणं असेल पालकांना, अपंग विद्यार्थी व खेळाडूंना अर्थसहाय्य असेल, या सर्व गोष्टी त्यामध्ये आहेत. थोडक्यात ऐकून तुम्हाला ते वाचलं परीक्षेमध्ये तरी तुम्हाला त्या लगेच गोष्टी समजून येतील. परंतु एक थोडक्यात आपण बघितले की शिष्यवृत्ती योजनेच्या माध्यमातून या अपंग समावेशित शिक्षणामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टींचा डिटेलमध्ये थोडासा विचार केला गेलेला आहे ते आपण थोडक्यात त्या ठिकाणी बघितलेलं आहे. आता शासकीय विद्यानिकेतन योजना ही जी आपण थोडक्यात डिस्कस केलेली होती ही 5वी ते 8वी या परीक्षेमधून पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी त्या ठिकाणी आहे. म्हणजे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आहे, मुलांसाठी आहे. बौद्धिक आणि शारीरिक शिस्त त्यांच्या अंगी बाणावी, सहजीवन त्यांना सवय लागावी, त्यांच्या ठिकाणी सहकार्य करण्याची वृत्ती निर्माण व्हावी याकरिता 5 शासकीय वसतिगृहामध्ये विद्यानिकेतनची आहेत. ती कुठली कुठली आहेत तर त्यामध्ये पुसेगाव सातारामधलं आहे, पुढे नंतर धुळे आहे, औरंगाबाद आहे, अमरावती आणि केळापूर, तसेच केळापूर हे आहे ते यवतमाळमधलं आहे. अशा 5 शासकीय वसतिगृहांमध्ये या ठिकाणी चांगल्या सुविधा विद्यार्थ्यांना मिळाव्या माध्यमिक शिक्षणाच्या, म्हणजेच कुठल्या भागातील तर रूरल एरिया, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आहे. आणि ते हुशार गुणी विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळावं यासाठी हे विद्यानिकेतन स्थापन करण्यात आलेले आहेत. 6वीमध्ये 40 विद्यार्थ्यांना या ठिकाणी गुणानुक्रमे जी आपली पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षा आहे ती पास झाल्यानंतर त्याची निवड होत असते. 1996-97 पासून शासकीय विद्यानिकेतन केळापूर म्हणजे हे परत नवीन 5वं विद्यानिकेतन म्हणून सुरू करण्यात आलेलं आहे. आता याच्या व्यवस्थापनासाठी किंवा कार्यपद्धतीसाठी एक राज्यस्तरीय नियामक मंडळ नियुक्त करण्यात आलेलं असतं
आणि त्याचे जे अध्यक्ष असतात, त्याचे अध्यक्ष माननीय राज्यमंत्री असतात शालेय शिक्षणाचे, हे त्या नियामक मंडळाचे अध्यक्ष असतात. आणि प्रधान सचिव हे शालेय शिक्षण हे या नियामक मंडळाचे उपाध्यक्ष असतात. सचिव उपाध्यक्ष तर राज्यमंत्री जे शालेय शिक्षणाचे असतात ते त्या ठिकाणी याचे अध्यक्ष म्हणून आलेले असतात. ग्रामीण विद्यार्थ्यांना माध्यमिक शिक्षणाच्या चांगल्या सुविधा मिळाव्या याकरिता त्यांना ही शिष्यवृत्ती योजना त्या ठिकाणी म्हणजेच एक प्रकारे विद्यानिकेतन योजना तयार करण्यात आलेली आहे. आता या पद्धतीनं आपण ज्या बऱ्याच काही योजना पाहिलेल्या आहेत त्यामध्ये त्याच्यावरती सरावासाठी जो प्रश्न तुम्हाला देण्यात आलेला आहे तो पहा. व्हिडिओ थोडासा मोठा झालेला आहे, परंतु त्या ठिकाणी नोट्स किंवा आपण काही ठराविक मुद्दे जे की प्रश्न परीक्षेला विचारले जाऊ शकतात तेवढे जरी नोट डाऊन केले तरी चालतील. काही ठिकाणी व्हिडिओ स्किप केला तरी चालेल, परंतु माहिती जी आहे ही एकदा ऐकली तर तुम्हाला पूर्ण नंतर पुन्हा डबल ऐकायची गरज पडणार नाही. त्यामध्ये जाता जाता एक प्रश्न तुमच्यासाठी आहे, अयोग्य विधान निवडायचं आहे. अस्वच्छ व्यवसाय ही सर्व जाती धर्माला लागू होणारी योजना आहे. NTS योजनेतून 11वी व 12वी विद्यार्थ्यांना दरमहा 1250 रुपये मिळतात. शासकीय विद्यानिकेतन वसतिगृह राज्यात 5 ठिकाणी आहे. आणि राजश्री शाहू महाराज देशांतर्गत जी शिष्यवृत्ती दिली जाते यामध्ये 50 विद्यार्थ्यांची निवड केली जाते. तर अयोग्य विधान आपल्याला या ठिकाणी निवडायचं आहे आणि कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचं आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करायचं आहे आणि काही कमेंट्स जर असेल, सजेशन जर असेल तर आणि एखादी शिष्यवृत्ती योजना राहिलेली असेल तर ती तुम्ही सादर देखील केली तरी चालेल. PDF पाठवलं तरी चालेल prayaga.institute@gmail.वरती. ठीक आहे. तर असंच पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूया. तोपर्यंत हॅव अ नाईस डे. बाय बाय अँड थँक्यू.